शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीमुळे निर्माण झालेल्या धुळीचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ही समस्या जोपर्यंत प्रशासन सोडवत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी कठोर भूमिका इथल्या स्थानिक रहिवाशांनी घेतलेली आहे। तर रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता मैदानातील लाल मातीचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलाच तापलाय। पाहूयात। शिवसेनेचा दसरा मेळावा असो वा मनसेचा पाडवा मेळावा, जे मैदान आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलंय त्या शिवाजी पार्क मैदानावर आता स्थानिकांनी आवाज उठवलाय। मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक करता येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारं, शेकडो खेळाडू घडवणारं शिवाजी पार्क मैदान गेल्या काही वर्षात धुळीचं केंद्र बनलंय। शिवाजी पार्कचं सौंदर्यीकरण करण्याकरता वापरली जाणारी लाल माती ही अयोग्य व्यवस्थापनामुळे समस्या ठरली आहे। रेड सॉइल आहे ही खूप हजार्डस आहे आणि आम्ही खूप मागणी केलेली आहे एवढ्या वर्षापासून, बट दुर्लक्ष होते आहे कारण का आम्हाला इकडे बेसिकली इकडे आमचा टोटली इग्नोर झालेला आहेत आमचे रेसिडेंट्स। पार्कांचा हा यूज होत असतो दरवेळेला, बट जिकडे रेसिडेंट्सची वेलफेअरची गरज आहे तिकडे कोणी बघत नाही। सो बेसिकली आमची मागणी आहे की रेड सॉइल ही लवकरात लवकर काढलीच पाहिजे पार्कातून। वातावरणातील सततची धूळ मैदानात फिरायला आलेल्या लहानग्यांच्या नाकातोंडात जातीये। खेळाडूंना धुळीचा त्रास होतोय। मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्यांनाही नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म धुलीकणांचा त्रास होतोय। शिवाजी पार्क परिसरात घरं असणाऱ्यांना तर 24 तास याच हवेत श्वास घ्यावा लागतोय। त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील संतप्त रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची कठोर भूमिका घेतली आहे। ही धूळ इथे आणलेली आहे, घातलेली आहे। ओरिजिनल मैदानाची ही सॉइल नाही, ही आणून घातलेली आहे। कित्येक वर्षामध्ये वर्षातनं 2 वेळेला ही इकडे येते आणि ही सॉइल नंतर संपूर्ण पावसाळ्यामध्ये मैदानभर पसरते आणि तिथून ती हवेमुळे उडत असते आणि त्याचा त्रास परिसरातील सगळ्या लोकांना होत असतो। त्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न करून देखील हे होत नाहीये, तेव्हा आम्ही ठरवलं बहिष्कार करायचा। मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्याकरता पालिकेच्या विभाग कार्यालयानं 2 वर्षांपूर्वी हिरव्या गवताची लागवड केली होती। तसंच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग फसले। हिरवळ निर्माण करण्याकरता या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती, पण हिरवळीचा प्रयोग फसल्यानंतर उरलेली माती वाऱ्याबरोबर उडते। यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धुळीचा त्रास वाढतोय। महापालिकेकडून माती काढण्याचं कामही संतगतीनं सुरू आहे। त्यामुळे आधी माती काढा आणि मग मत मागायला या अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।